नवी मुंबई नेटवर्क। गेल्या काही महिन्यात आमच्या टीमने पोलिसिंगच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेऊन पोलिसिंगचा इनहरंट दर्जा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच लोकोपयोगी लोकांना एक चांगल्या दर्जाच्या सर्व्हिसेस देण्यासाठी सुद्धा बरेच उपक्रम सुरू केलेले आहेत। अवेअरनेस कॅम्पेन सुद्धा आपण त्याची मालिका आपण सुरू केलेली आहे। त्यातल्या आताच आपण खाली iBikes लॉन्च केलं आणि बाकीचे काही उपक्रम आहेत। मी आपल्याला त्याचं थोडं सादरीकरण सर्वांनाच या ठिकाणी दाखवू इच्छितो। सर, आपला मिशन कन्व्हिक्शन दर हा चॅलेंज आपल्याला आपण सातत्याने DG ऑफिस स्तरावर किंवा देश स्तरावर पण ज्या मीटिंग्स होतात त्यामध्ये कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी सातत्याने सर्व पोलीस दलांना आवाहन दिलं जातं। आपणही पोलीस महासंचालक म्हणून सर्व युनिट कमांडर्सला सातत्याने सूचना देत असतात आणि फक्त शेवटच्या टप्प्यावर जाऊन पैरवी चांगली केली म्हणजे कन्व्हिक्शन वाढू शकतं असं न करता आम्ही मूळ याच्या खोलावर जाऊन याचं मूळ इश्यू काय आहे आणि त्या इश्यू पासून राईट फ्रॉम द फर्स्ट इन्फॉर्मेशन दॅट इज कमिंग टू पोलीस डिपार्टमेंट, तर त्या जो कोणी कंप्लेनंट किंवा इन्फॉर्मंट आहे त्याला आपण कशा चांगल्या सेवा देऊ शकतो यासाठी आपण 112 ची सर्व्हिस लॉन्च केलेली आहे। राज्य स्तरावर देश स्तरावर आहे। राज्यात आपण खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपला सातत्याने प्रयत्न आहे की विदिन अ फ्यू मिनिट्स आपण तात्काळ रिस्पॉन्ड करावं आणि जो कोणी अडीअडचणीमध्ये व्यक्ती आहे, महिला असू देत, सिनियर नागरिक असू देत किंवा इन जनरल कोणी सुद्धा नागरिक असू देत, त्याला आपण तात्काळ तिथे पोहोचायला हवं आणि त्याची अडचण ऍड्रेस करायला हवी ऍज पर लॉ। गुन्हा असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा NCs किंवा बाकीच्या गोष्टी। गुन्हा एकदा दाखल झाल्यानंतर FIR होतं आणि मग बाकीच्या तपासाच्या ह्या सर्व गोष्टी सुरू होत असतात। तर त्यामध्ये आपण 6 इनिशिएटिव्ह आहेत जे कन्व्हिक्शनला वाढवण्यासाठी निश्चितच आपल्याला मदतगार होऊ शकतात। मी एकेकाचं विस्तृत सादरीकरण करतो। तर नेल्सन सिस्टम, नेल्सन नंबर आपण सर्वांना कल्पना आहे, इट इज 11111। सो नेल्सन सिस्टम आम्ही तयार केलेली आहे ज्यामध्ये आपण असं बघण्यात आलेलं आहे की बऱ्याच वेळेला जे नवीन पोलीस अधिकारी असतात, PSI, API विशेष करून, त्यांच्याकडे 10-10, 15-15 केसेसचं इन्व्हेस्टिगेशन असतं, परत स्टेशन डायरी असतं, परत नाईट राऊंड असतो आणि इतका सर्व कामाचा बोजा असल्यामुळे तो तपासावर तेवढं फोकस करू शकत नाही। त्यामुळे तपासाचा दर्जा मुळात खालावतो आणि दर्जा खालावला की त्यानंतर मग कन्व्हिक्शन सुद्धा मिळवणं सोपं होत नाही किंवा डिफिकल्ट होऊन जातं। तर आम्ही सर्वात पहिले प्रयत्न केला की ह्या ऑफिसर्सला मॅक्सिमम 3 ते 5 गुन्हे ऍट अ टाइम त्याच्याकडे तपासाला असावे, त्यापेक्षा जास्त गुन्हे असूच नाही, सो दॅट ही कॅन फोकस बेटर ऑन क्वालिटी इन्व्हेस्टिगेशन विच विल रिझल्ट इन बेटर कन्व्हिक्शन। तर ते आम्ही या नेल्सन सिस्टमच्या माध्यमातून केलं की एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला एका महिन्यात फक्त एकच IPCचा ऑफेन्स तपासाला द्यावा, सोबत एखादी AD किंवा पार्ट 6चा ऍडिशनल ऑफेन्स असेल तर तो देऊ शकतो, परंतु पार्ट 5चा मेन ऑफेन्स IPCचा जो आहे तो मात्र महिन्याला एकच द्यावा। याकरता आम्ही बरेच आपल्या शासन रिझोल्युशन प्रमाणे जे पोलीस नायिकांपर्यंत आपल्याला अधिकार दिलेले आहेत तपासाचे, तर त्यांना कुठल्या दर्जाचे नाईक, हेड कॉन्स्टेबल यांना खालच्या दर्जाचे आणि वरच्या ऑफिसर्सला वरच्या दर्जाचे किंवा क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास देण्यासंदर्भात या सर्व गोष्टी नमूद आहेत। त्याप्रमाणे आपण याचं वर्गवारी केली आणि हेड कॉन्स्टेबल, ASI, नाईक यांना आपण अतिरिक्त ट्रेनिंग दिलेलं आहे सर।
त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण DTS नाशिक जे डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूल आहे आपली नाशिकला MPAच्या शेजारी, तर त्यामध्ये आपण भरपूर लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक पोलीस स्टेशनला सफिशियंट नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर्स होतील आणि हे जे सूत्र आहे 111चं ते आपण लावू शकतो. तर आम्ही एक 2-3 महिन्यांपासून याचं पायलट करतो आहे, ट्रेनिंग केलेले आहेत, पायलट करतोय आणि आम्ही बऱ्यापैकी याच्यामध्ये यशस्वी झालो असं आम्हाला तरी वाटतं. याच्यामध्ये सर आपल्याकडे जर बघितलं तर 1 जानेवारी पूर्वी 276 ऑफिसर्स आणि 467 मेन होते जे तपास करत होते. तर अधिकारी लोक बाय अँड लार्ज सर्व तपास करतातच, परंतु मेन जे आहेत ते आम्ही ऑलमोस्ट लाईक 200-250 जे पोलीस नाईक हेड कॉन्स्टेबल होते त्यांना सुद्धा ट्रेनिंग इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरचं ट्रेनिंग दिल्यामुळे त्याची संख्या ऑलमोस्ट लाईक 1.5 झालेली आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर्सची. आणि त्यामुळे आपण जर बघितलं की IPC विच वॉज पेंडिंग टिल 31 डिसेंबर 3200 समथिंग एवढे गुन्हे पेंडिंग होते IPCचे, ते आजच्या घटकेला अंदाजे 2059 म्हणजे 3200 वरून जवळजवळ 2000 म्हणजे ऑलमोस्ट लाईक 35% रिडक्शन झालेलं आहे. आमचं टार्गेट आहे की साधारण 1800च्या जवळपास हा फिगर स्थिरावला पाहिजे, जेणेकरून 111 ची सिस्टम ही व्यवस्थितरित्या लागू होऊ शकेल आणि आपल्या तपासाचा दर्जा सुद्धा वाढू शकेल. ही सर एक iBike ची संकल्पना आहे. iBikeचा हे जस्ट एक छोटासा व्हिडिओ आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आणि जनरल अवेअरनेससाठी तयार केलेला आहे की iBikeचं कार्यशैली कशा स्वरूपाची असेल आहे की iBike इज बेसिकली इन्व्हेस्टिगेशन बाईक जी की मॉडेल केलेली आहे इन्व्हेस्टिगेशन कारच्या लाईन्सवर. इन्व्हेस्टिगेशन कार्स आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी. नमस्कार मॅडम, आमच्या मानव बोलतो. बोला सर. एमआय कॉम्प्लेक्सच्या मागे खाली आहे, तिथे एक बॉडी म्हणून आलेली आहे. ठीक आहे सर, मी आपल्याला मदत पाठवते, परंतु आपण तिथल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका आणि तुम्ही घाबरू नका. ठीक आहे सर. सो आपण बेसिकली इन्व्हेस्टिगेशन बाईक हे आम्ही 4 सुरू केलेल्या होत्या, पण आता डिमांड वाढल्यामुळे आम्ही त्या 6 बाईक्स सुरू करतो आहे. आणि ह्या 6 बाईक्स प्रत्येक डिव्हिजनला आणि जे हेवी डिव्हिजन्स आहेत त्यांना 2 असं ह्या बाईक्स राहतील. कुठलाही गुन्हा घडला, ऍक्सिडेंट घडला, एडी घडली तर तात्काळ सर्वात पहिले iBike पोहोचते तिथे. iBike पोहोचल्यानंतर त्याला संपूर्ण क्राईम सीनला बॅरिकेडिंग किंवा हे करतं. हा एक आता एक्झाम्पल म्हणून आम्ही पण अदरवाईज वी सेक्युअर द क्राईम सीन बेसिकली. आणि असे आमच्याकडे केल्याचे पण हे आहे. देन वी मार्क द एव्हिडन्सेस विच आर टू बी पिक्ड अप. आणि हे सर्व पिकअप करण्यासाठी पण सायंटिफिक मेथड्सचा वापर केला जातो. हे सर्व कर्मचारी जे आहेत हे फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट औरंगाबाद आणि कलिना या ठिकाणी ट्रेन केलेला आहे. सो दे नो हाऊ टू पिकअप दी एव्हिडन्स सायंटिफिकली. ते व्यवस्थित पिकअप करतात, त्याला पॅकिंग करतात आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरला च्या हाती स्वाधीन करतात, जो त्याला सील करतो आणि इन्क्लूड्स इट इन द इन्व्हेस्टिगेशन. सो प्रत्येक क्राईम सीनला सर्वात पहिले बेसिकली iBike पोहोचतं आणि मग IO आला की ते सर्व गोष्टी तिथे त्यांच्या समोरच करतात. आतापर्यंत 4 iBikes जे होते त्यांनी जवळजवळ 450 गुन्ह्यांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्याचा खूप चांगला अनुभव वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांना भेटी देऊन. आणि हे कर्मचारी इतके ट्रेन झालेले आहेत, होत आहेत, अजूनही होतील आहेत. हे कर्मचारी ट्रेन होऊन एवढे ट्रेन होणं अपेक्षित आहे की दे वुड डू एनी काइंड ऑफ फॉरेन्सिक एव्हिडन्स कलेक्शन व्हेरी स्विफ्टली. आम्ही 118 फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट मुंबई कलिनाला ट्रेन केलेत आणि 30 लोक औरंगाबादला ट्रेन केलेले आहेत. त्यानंतरच
ची संकल्पना आहे ती म्हणजे यथार्थ यथार्थ म्हटलं तर ऍज इट इज जे काही आहे. आपण बऱ्याच वेळेला हे बघतो की पोलीस अधिकाऱ्यांवर तपासाचा लोड असल्यामुळे, मुळात प्रचंड संख्येने गुन्ह्यांचा तपास असल्यामुळे मग त्याला शॉर्टकट्स मारणे, मग घटनास्थळी न जाता टेबलवरच तपास करणे किंवा अशा गोष्टींचे बरेच अॅनोमलीज राहतात. त्या अॅनोमलीजमुळे आपल्याला कन्व्हिक्शन सेक्युअर करता येत नाही आणि त्यासाठी आम्ही हे यथार्थ डिव्हाइस हे केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुप्रीम कोर्टाच्या केस लॉज मध्ये पण हे मॅन्डेटरी आहे. तर त्याप्रमाणे आम्ही हे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये पंचनामा, विटनेसेसचे स्टेटमेंट्स, FIR ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आम्ही रेकॉर्ड करणार, त्याची हॅश व्हॅल्यू काढणार सो दॅट इट इज टॅम्पर प्रूफ. अर्जुन खोतकर यांची जी केस आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की दॅट इज अन ऍडमिसिबल एव्हिडन्स. आम्ही इन्फॉर्मली काही सल्ले पण घेतलेले आहेत आणि दिस इज अन ऍडमिसिबल एव्हिडन्स जे आम्ही आता सध्या इन ऍडिशन टू अवर रेग्युलर इन्व्हेस्टिगेशन वर्क या गोष्टीचा आम्ही वापर करत आहोत. याचं पण एक फॉर्मल एक उद्घाटन आपल्या हस्ते याच्या प्रेझेंटेशन नंतर आम्ही करू इच्छितो. तर त्यामध्ये व्हिडिओज, फोटोज ह्या सर्व गोष्टी, त्याच्यामध्ये आयो दिसतो, पंच दिसतात, म्हणजे तुम्हाला घटनास्थळी जावं लागतं, त्या ठिकाणीच तुमचं जिओ कोऑर्डिनेट्स कॅप्चर होतात, डेट टाइम स्टॅम्प कॅप्चर होतो, पंच कॅप्चर होतात. त्यामुळे पंच टर्निंग होस्टाईल और बाकीचा जो टेबल तपास आहे ह्या गोष्टी अवॉइड होऊ शकतात. त्यांनी आपल्या आयोज वर पण बंधनं येतात आणि पंच किंवा इतर कोणा साक्षीदारांना होस्टाईल होणं पण फार डिफिकल्ट होऊन जातं, कारण त्या सर्व गोष्टी कॅमेरा बंद झालेल्या असतात. हे त्याचं स्वरूप आहे, कशा पद्धतीने व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओज पण आपल्याला रेकॉर्ड करता येतं. ऍक्सिडेंट स्पॉट्स आणि प्रत्येक आय बाईकच्या सोबत पण ते इन्स्ट्रुमेंट असतंच, ते डिव्हाइस असतं ज्याच्यात ते सर्व प्रॉपर कॅप्चर करतात आणि त्याचा हॅश व्हॅल्यू काढून इट बिकम्स टॅम्पर प्रूफ. इट कॅन बी सबमिटेड टू कोर्ट ऍज अन ऍडमिसिबल एव्हिडन्स. त्याच्यात ह्या खूप फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. दॅट इज STQC सर्टिफाईड डिव्हाइस आहे हे. सर्टिफाईड म्हणजे सायबर आणि हार्डवेअर म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या दोघांचं पण सर्टिफिकेशन याच्यात असल्यामुळे या डिव्हाइसवर आपण इतर काहीच गोष्टी लोड करू शकत नाही. यू कॅनॉट टॅम्पर द सिस्टम, डेट अँड टाइम ऑफ दिस डिव्हाइस. आतापर्यंत आपण 140 पंचनामे याच्या थ्रू केलेले आहेत आणि 158 जणांचे स्टेटमेंट्स आपण याच्यामध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. आतापर्यंत 20 किट्स आपण इश्यू केलेले आहेत, पण त्याचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे ऍडिशनल 20 किट्स आपण आता मागवलेले आहेत आणि ते आता डिप्लॉय करणार आहोत. नंतरची योजना आहे ती म्हणजे ई पैरवी, कारण आपल्या लोकांना समन्स देणं, हे समन्स देणं, त्याचा ट्रॅक ठेवणं, तो विटनेस साक्षीदार आपल्याला ह्या ठिकाणी कोर्टात हजर राहतो, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी जी मॅनपॉवर लागते, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याला घरी जाऊन त्याला ते समन्स बजावणे आणि त्यांना कोर्टात येण्यासाठी हे करणं, हे सिक्युअर करताना खूप मॅनपॉवरचा अपव्यय होतो. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण जे कोर्ट मान्य ई समन्स आणि ई पैरवी आहे, तर त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये केलेल्या आहेत. आता हे इतके म्हणजे 22,000 आपली जस्ट अॅन्युअल फाइंडिंग्स केले तर 22,000च्या जवळपास समन्स अॅन्युअली प्राप्त होतात. त्यात ऑलमोस्ट 2,000 पर मंथ आणि 60 पोलिसमेन आर डेप्युटेड. आता ह्याच्यानंतर या लोकांची जास्त गरज पडणार नाही, तर दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारचा समन्स जातो, त्याच्यानंतर त्याला फोन सुद्धा जातो, कारण नवीन असल्यामुळे त्याला फोन पण जातो आणि त्याचं अटेंडन्स तो येऊ शकेल, नाही येऊ शकणार, त्याच्या काही अडचणी आहेत का, होऊ शकतो तो आउट ऑफ स्टेशन असेल त्या तारखेला. तर या सर्व गोष्टींची नोंद घेणे, त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याचा रिपोर्ट जनरेट करून आपण त्या गोष्टी कोर्टाला सुद्धा व्यवस्थितरित्या सादर करतो.
हे कॅलेंडर सिस्टम पण आहे, त्याच्यामध्येच रिमाइंड करण्यासाठी जर आपण जे वर्क टेक्नॉलॉजी सेल बघितली त्याच्यामध्ये ई पैरवीचा जो कर्मचारी असतो आणि अधिकारी हे ते या गोष्टी सेंट्रली मॉनिटर करतात, जेणेकरून आपल्याला प्रत्येक पोलीस स्टेशनचे खूप जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा डिप्लॉयमेंटची गरज नाही. हे समन्स टू एन्श्युअर अपिअरन्स ते ह्या सर्व गोष्टी तिथे लिहिल्या जातात, त्याचा रिपोर्ट जनरेट होतो आणि ते कोर्टाला पण सादर होतं. आणि महत्वाचं म्हणजे पोस्ट अपिअरन्स स्टेटस, त्यांनी तो कोर्टात हजर झाला की नाही झाला, हजर झाला, साक्ष झाली की नाही झाली, की तारीख पोस्ट झाली, या सर्वांचं डॉक्युमेंटेशन होतं. हे डॉक्युमेंटेशन झाल्यामुळे एकदा डेटा कॅप्चर झाल्यामुळे त्याचं अनालिटिक्स करता येतं. एक व्यक्तीला 3 वेळा 4 वेळा समन्स निघाल्या परंतु तो मिळत नाही, याचं त्याचे अनालिटिकल रिपोर्ट्स मिळू शकतात. आणि मग नंतर जर समन्स वॉरंट निघालं तर आपल्याला मनुष्यबळ वेस्ट आपलं जाऊन वेस्ट करावं लागतं. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण आपला मानस आहे की समन्सलाच तो जर हजर होऊ शकला तर वी विल सेव्ह लॉट ऑफ मॅन पॉवर इन दिस. आतापर्यंत आपण ऑलमोस्ट 5800 लोकांना समन्स पाठवलेला आहे. इंटिग्रेटेड ग्रीव्हान्स रिड्रेसल मॅनेजमेंट सिस्टम, आपण बघतो की हल्ली तक्रारदार जे आहेत हे इतके चॅनेल्स ऑफ कम्युनिकेशन झालेले आहेत. तक्रारदार ईमेलही पाठवतो, ऍप्लिकेशनही देतो, भेटायलाही येतो, ट्विटरवर पण ट्विट करतो, NCCRB पोर्टलवरही टाकतो. म्हणजे एकच कंप्लेंट इतक्या माध्यमातून आपल्याकडे येतं आणि तेवढं त्याच्यावर अनावश्यक आपण वारंवार त्याच्या चौकशा होत राहतात. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण ही IGRMS सिस्टम तयार केली आहे की कुठलीही सिस्टम आली की ते त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन आलं किंवा ईमेल आला तर त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्या हेडर फुटर आणि ऍप्लिकंटच्या नावाने तुम्ही बघितलं तर तुम्हाला सर्व अनालिटिक्स करता येईल की एक तक्रारदार सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर तक्रारी करतोय की त्याच तक्रारी सातत्याने 4, 5, 6 वेळा करतोय, त्याचं निदान होत नाहीये. That flags to the senior officer कि we need to attend to that person. Why is it not happening in a natural course at the ground level? या सर्व गोष्टी IGRMS मध्ये अभिप्रेत आहेत आणि आतुरता आम्ही या 2 सेवा सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर आपण NCCRP आणि बाकीच्या गोष्टी पण याच्यामध्ये इन्क्लूड करून हे इंटिग्रेटेड करणार आहोत. हा त्याचा प्रोसेस फ्लो आहे. त्यानंतरची ही मोठी संकल्पना आहे ती म्हणजे M पोलीस, विच इज महाराष्ट्र पोलीस, मोबाईल पोलीस, वॉट एव्हर. यामध्ये दिस इज अन ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एक कुठल्याही मोठ्या ऑर्गनायझेशनला जसं SAP असतं तसं मोठ्या ऑर्गनायझेशनला एक पूर्ण ह्युमन रिसोर्स, अकाउंट्स मॅनेजमेंट किंवा करस्पॉन्डन्स मॅनेजमेंट या सर्व गोष्टी लागत असतात. तर तसं हे इन हाऊस बिल्ड केलेलं हे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे M पोलीस. यामध्ये तसे तर 30-35 मॉड्यूल्स आहेत परंतु आपण ते हळूहळू रोल आउट करतोय. आतापर्यंत आपण 16 मॉड्यूल्स रोल आउट केलेले आहेत पायलट स्तरावर आणि त्याचा यशस्वी प्रयोग झालाय म्हणून आजचं हे आपण उद्घाटन अरेंज केलेलं आहे सर. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व्हिस शीट जी आहे ही कम्प्लिटली दिस इज बेसिकली अ वेब बेस्ड ऍप्लिकेशन. वेब बेस्ड म्हणजे तुम्ही डेस्कटॉप वरूनही करता येतं आणि मोबाईल वरूनही करता येतं. आयपॅड, टॅबलेट, कुठल्याही डिव्हाइस इंडिपेंडंट हे ऑपरेट होऊ शकतं. iOS, Android सर्वच ऑपरेटिंग सिस्टम्सवर हे मॅनेज होऊ शकतं. तर हे सध्या 16 मॉड्यूल्स आपण हे मोबाईलवर दिसत आहेत अशा स्वरूपाचे आयकॉन्स आहेत. सर्व्हिस बुक मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे जितक्याही सर्व्हिस बुकच्या एंट्रीज असतात ज्याला त्याला प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची डुप्लिकेट म्हणजे मिळणं हा त्याचा अधिकार आहे. तर त्या सर्व गोष्टी आपण त्याला ई फॉर्म मध्ये सर्व्हिस बुक अवेलेबल करून दिलेला आहे. तर तो स्वतःच्या एंट्री सर्व गोष्टी तो स्वतःच ह्या सर्व याच्यामध्ये बघू शकतो आणि ह्याच्या पुढे त्याला ते एंटर करण्याची गरज नाही आहे कारण ते सेंट्रलीच त्या प्रोसेसेस मधूनच हा डेटाबेस बिल्ड होत जाणार आहे. त्यामुळे परत कोणाला तरी डेटा एंटर करण्याची याच्यात गरज पडणार नाहीये.
त्यानंतर समाधान, आपली जी समाधान हेल्पलाईन आहे, तर यांना आपण समाधानचं ऍपच बनवून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते त्यांची जी काही क्वेरी असेल, जी काही अडचण असेल, तर त्यांच्या अडचणीला फ्लॅग करणे, त्याला आम्ही ट्रॅक करतो, त्याचं निदान का होत नाहीये, कुठे अटकलेला आहे, हा तो स्वतः सुद्धा ट्रॅक करू शकतो आणि आम्ही पण वरिष्ठ अधिकारी ट्रॅक करून त्याचं वी एन्श्युअर की त्याचं ते निदान व्हावं. तर आतापर्यंत 1272 ग्रीव्हन्सेस रिसिव्ह केले, त्यातले ऑलमोस्ट 1100 रिड्रेस झालेले आहेत आणि 177 सध्या इन प्रोसेस आहेत. काही वेळेला त्यांची बिलं टाकलेली असतात, परंतु निधीचा अभाव असतो, येत राहतात, नेक्स्ट मंथला येऊ शकतात, किंवा काही ठिकाणी क्वेरीजवर सिव्हिल सर्जन कडून किंवा इतर डिपार्टमेंट्स कडून क्वेरीवर प्रलंबित राहतात. अदरवाईज आपल्याकडे ज्या एंट्रीज व्हायच्या होत्या त्या ओव्हर पिरियड ऑफ टाइम आता ऑलमोस्ट आम्ही ओव्हरकम केलेल्या आहेत. गॅझेट्स अँड नोटिसेस, जे काही ऑर्डर्स आपल्या शासकीय ऑर्डर्स ज्या काही निघत असतात, तर त्या सर्व या ठिकाणी पोस्ट होतात. त्याची सर्व रिपॉझिटरी राहतं. कुठलाही कर्मचारी बॅकडेटेड सुद्धा चेक करू शकतो, त्याचे फोल्डर्स बनवू शकतो आणि तो स्वतः जे काही नोटिसेस आणि गॅझेट्स झालेले आहेत त्या सर्व गोष्टी तो इथेच बघू शकतो. त्यांना आपण सर्वांना युजर बेस्ड ऍक्सेस दिलेला आहे. एखादा सिनियर PI समजा CBD पोलीस स्टेशन असेल, तर त्याला CBD पोलीस स्टेशनचाच डेटाबेस दिसेल आहे. त्या कर्मचाऱ्याला आपलं सर्व इंडिव्हिज्युअल दिसेल, परंतु नेरूळचा डेटाबेस त्याला दिसणार नाही. त्यामुळे त्याचं जे काही युजर क्रेडेन्शियल असेल, त्याला जेवढे राईट्स दिलेले आहेत, DCP झोन 1 असेल तर त्याला त्याच्या पुरता 10 पोलीस स्टेशनचाच डेटा दिसेल आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण युजर बेस्ड केलेल्या आहेत आणि सिक्युअर्ड आहे. त्याच्यामध्ये लॉग इन पासवर्ड सुद्धा आणि OTP सुद्धा हे इंटिग्रेट करून केलेलं आहे. वी आर प्लॅनिंग अ 3rd लेवल ऑल्सो, व्हाईट लिस्टिंग दी डिव्हाइसेस. नंतरचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ड्युटी मॅनेजमेंट. आता कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाहीये. ड्युटी मॅनेजमेंट मध्ये त्यांना तिथल्या तिथेच ड्युटी लावता येतं. आदल्या संध्याकाळी ड्युटी लागते, तुझा उद्या दिवसभराचा कुठे ड्युटी लागणार आहे, त्या सर्व गोष्टी त्यांना लावल्या जातात. त्यांना तिथल्या तिथेच कळतं सुद्धा, नोटिफिकेशन येतात. आणि त्याला समजा एक एक्झाम्पल, मोराद सर्कलला फिक्स पॉइंट लावलाय 3 तासासाठी, त्यानंतर मग परत दुसरी काहीतरी ड्युटी आहे. सो त्याला तिथेच कळतं की आता मला मोराद सर्कलला 9 वाजताचं ड्युटी आहे. त्यांनी तिथे गेल्यानंतर पंच इन करायचं आणि 12 वाजता पंच आउट करायचं. सो वी नो की त्याचं जिओ कोऑर्डिनेट्स, डेट टाइम, की तो त्यावेळेला तिथे होता आणि त्या तिथून बाहेर निघाला. सो वी रिस्पेक्ट प्रायव्हसी. देर इज नो ट्रेसिंग ऑफ लोकेशन. फक्त त्यांनी ड्युटीवर ज्या वेळेला आला आणि ज्या वेळेला गेला तेवढं फक्त आपल्याला इन्फॉर्म करावं, दॅट्स इट. सो ह्या सर्व गोष्टी आपण ह्या ड्युटी मॅनेजमेंट मध्ये केलेल्या आहे. याचा डेटाचा अनालिटिक्स इज गोइंग टू बी व्हेरी युजफुल. हे कर्मचारी महिनाभर 6 महिने काय ड्युटीज केल्यात, तर त्या सर्व गोष्टी आपण अनालाइज करू शकतो आणि अकॉर्डिंगली रॅशनॅलिटी त्याच्यामध्ये आणू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्येच ड्युटी त्याच्यासोबत आपण स्मार्ट पेट्रोल पण सुरू केलाय. सध्या कोस्टलला सुरू केलाय, आपण पोलीस स्टेशन्सला सुरू करतोय की त्यांनी पेट्रोलिंग जर त्याला दिलेलं आहे तर त्यांनी त्या ठिकाणी सेल्फी काढावी, जेणेकरून त्याचं दॅट पेट्रोलिंग कॅन बी ट्रॅक्ड अँड मोर इफेक्टिव्ह. ड्युटी बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपल्या याच्यामध्ये त्याला ड्युटी बुक लिहिणं अपेक्षित असतं, परंतु हल्ली ते होत नाही. तर ड्युटी बुक मध्ये असं एवढंच अपेक्षित आहे की त्यांनी मोबाईलवरच, आज समजा त्याला एका पॉइंटवर काय ऑब्झर्वेशन्स आहेत की हे ड्युटी केली, ती ड्युटी केली, ह्या ऑब्झर्वेशन्स आहेत, ते ऑब्झर्वेशन्स आहेत, ही कॅन जस्ट कीप अ नोट ऑफ ऑल दोज थिंग्स, जे की मग नंतर ACR लिहिताना त्यांनी काय काय केलं आहे, समन्स बजावलाय किंवा आरोपी पकडलाय किंवा 142 ची केस केली आहे, 122, 124 केस केली आहे BPAC, ते जे काही त्याने केलं आहे तो त्याच्यामध्ये डॉक्युमेंट करू शकतो, जेणेकरून त्याचा दिस इज गोइंग टू बी कनेक्टेड टू दी ACR ऑल्सो फॉर शीट रिमार्क्स. लीव्ह मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण सर्व प्रकारचे लिव्ह त्यांनी कंपल्सरीली इथे सुरू करावेत. आतापर्यंत जवळजवळ 4,500 लोकांचे ऍप्लिकेशन आले, 4200च्या वर प्रोसेस झालेले आहेत. माझ्या मते हा आकडा बरोबर नाही, याच्यामध्ये रिजेक्शन्स टाकलेले नाही आहेत,
पण कधी अडीअडचणीच्या वेळेला वरिष्ठ अधिकारी काही लोकांची लीव्ह रिजेक्ट करतात किंवा डेफर पण करतात किंवा तोच व्यक्ती अबॉर्ट पण करतो, तर ते आकडे नाही आहेत. बट अदरवाईज प्रत्येकाचा आता कोणी फिजिकली लीव्ह आपण घेण्याचा हे करत नाही, त्यांनी कंपल्सरी याच्यावरच हे करावं आणि ते आपण अप्रूव्ह केलं की दॅट डेटा गोज अँड सिट्स इन द डेटाबेस. सो वी डोंट हॅव टू एंटर आता याचे एवढ्या लीव्ह राहिल्यात किंवा तेवढ्या लीव्ह राहिल्यात त्याची काही गरज पडत नाही. हे इथे अप्रूव्ह झालं की ऑटोमॅटिकली 2 दिवसांची सीएल अप्रूव्ह झाली तर ऑटोमॅटिकली त्याचा डेटाबेस मधून 2 सीएल कट होतात. ब्रॉडकास्ट मेसेज विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल फॉर एनी सुपरवायझरी ऑफिसर, की आपल्याला एक गोष्ट समजा एक चेन स्नॅचिंग झाली आहे किंवा एक मोटर व्हेकल थेफ्ट झाली आहे किंवा पर्टिक्युलर इसम आपल्याला शोधायचं आहे किंवा कुठल्याही स्वरूपाची माहिती आपल्याला जर तात्काळ प्रसारित करायची आहे तर ती या ब्रॉडकास्ट मेसेजच्या थ्रू आपल्याला करता येतं. टू ऑल द मेंबर्स ऑफ अ पोलीस स्टेशन, टू ऑल द पोलीस स्टेशन किंवा टू ओनली द डीबी स्टाफ ऑफ, जसा आपण ग्रुप तयार करणार त्याप्रमाणे त्या ग्रुप्सला आपण ब्रॉडकास्ट करू शकतो, सो दॅट सायमल्टेनियसली ऑल द स्टाफ और अधिकारी कर्मचारी दे कॅन नो अबाउट दॅट पर्टिक्युलर मेसेज. व्हिजिटर मॅनेजमेंट, आपल्याला बघितलंय की बरेच व्हिजिटर्स आपल्या पोलीस स्टेशनला सातत्याने येत असतात. बरेच व्हिजिटर्स आपल्या पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या कामांसाठी येत असतात. कधी कधी आपल्याला तेच होतं की जे सातत्याने येत असतात त्यांचे इश्यूज ऍड्रेस होत नाही, त्यांच्याकडे समहाऊ लक्ष दिल्या जात नाही किंवा दुर्लक्ष होतं और व्हॉट एव्हर. नाउ वी आर फोर्सिंग आवर पीपल टू एंटर एव्हरी व्हिजिटर इन द पोलीस स्टेशन इन दिस VMS सिस्टम. त्यांनी आपल्याला ते कळायला लागेल की कोण व्यक्ती येत आहेत, काही जण वारंवार येत आहेत का, व्हॉट इज द पर्पज ऑफ देम, किंवा त्याचा विषय एकाच विषयावर तो वारंवार का त्याला यावं लागतं पोलीस स्टेशनला. सो वी कॅन ऍड्रेस दॅट इश्यू आणि हे डेटा अनालिटिक्स मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला मिळू शकतात. वेलफेअरच्या अनेक आपल्या इट बिंग अ युनिफॉर्म सर्व्हिस बऱ्याच उपाययोजना आपल्याकडे आहेत. त्यांना एज्युकेशन लोन मिळणं किंवा कुठलाही वेलफेअरचा ऍडव्हान्स मिळणं किंवा पुस्तक अनुदान मिळणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या जितक्याही स्कीम्स आहेत त्या सर्व स्कीम्सचे फॉर्मॅट्स आपण याच्यामध्ये आहे. तो घर बसल्या बसल्या कधीही ड्युटीवर किंवा कुठेही जर फ्री असेल, ही कॅन जस्ट ओपन दॅट ऍप. त्याच्यावर त्याला जी काही मागणी करायची आहे किंवा ते लिहायचं आहे तो त्याच्यामध्ये लिहू शकतो. त्याच्यात काही फोटो काही डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर ते अपलोड करू शकतो अँड सेंड इट टू अस. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की हे सर्व रेकॉर्डवर राहतं. त्याच्यामुळे की अर्ज केला होता, आता अर्ज सापडत नाही, सर किती वेळा आम्ही व्हिजिट करायची. सो ऑल वी आर ट्राइंग टू कॅप्चर ऑल दीज थिंग्स सो दॅट वी कॅन गिव्ह एक्सलंट सर्व्हिसेस इवन टू अवर पोलीसमॅन. तर त्यांचं वेलफेअर जपण्यासाठी ह्या सर्व दिस ऍप्लिकेशन इज गोइंग टू बी व्हेरी इफेक्टिव्ह. इव्हेंट कॅलेंडर आपले हा लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भातला आहे की कुठेही जर एखादं कार्यक्रम असेल, कोणी मंत्री येत आहेत किंवा कुठले मोर्चा आहे, कुठलं आंदोलन आहे, कुठलं हे आहे, तर ते या ठिकाणी एंटर करत राहिलं तर ऑल द कन्सर्न पर्सन्स कन्सर्न ऑफिसर्स कॅन नो इन दिस इव्हेंट कॅलेंडर की आज किंवा उद्याचे इव्हेंट्स काय किंवा मागचं हे कधी झालं होतं. तर पोस्टेरिटीमध्ये यू कॅन चेक सर्च अँड चेक कधी झालेलं आहे. सो ऑल दोज डेटा विल बी व्हेरी मच अवेलेबल ऑन द क्लिक ऑफ अ बटन. डेली बुलेटिन्स म्हणजे पत्रकार बंधू जे काही वेगवेगळ्या बातम्या टाकत असतात तर त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये किंवा महत्वाचे जे काही आर्टिकल्स येत असतात तर ते सर्व या डेली बुलेटिन मध्ये टू द कन्सर्न ऑफिसर्स और टू ऑल द कर्मचारी ऍज पर नीड वी कॅन सेंड. ACRs कर्मचाऱ्यांचे PSI अँड अबव सर्व ACRs हे NIC च्या थ्रू आता ते त्यांचे पोर्टल्स तयार झालेले आहेत. परंतु कर्मचारी कॉन्स्टेबलरी ह्या युनिटचा कार्डर असतं, त्या युनिटमध्येच त्यांचं वास्तव्य असतं. त्यामुळे त्यांचे ACRs अजूनही आपण शीटवर लिहित असतो. तर ते आपण इथे कम्प्लिटली डिजिटाइज केलेले आहे
ऑन द मोबाईल और ऑन द डेस्कटॉप और ऑन द टॅबलेट आयपॅड आपण कुठलाही वरिष्ठ अधिकारी तिथेच बसून त्याचं पूर्ण मागचं शीटही बघू शकतो आणि आता आपण त्या ड्युटी बुक सोबतही कनेक्ट करणार आहोत तर तो तिथल्या तिथे त्याचं शीट रिमार्क पटकन ऑन द मूव्ह तिथल्या तिथे तो भरू शकतो. आणि अनालिटिक्स मध्ये हे पण कळतं की किती लोकांचं भरलंय किती लोकांचं राहिलंय, कारण बऱ्याच वेळेला हे कळतच नाही कोणाचं राहिलंय आणि कोणाचं नाही कोणाचं झालेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी इथे आता दिसायला लागतील. रिवॉर्ड आपल्या इथे युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये खूप महत्वाचं पाऊल आहे की आपल्याला रिवॉर्ड द्यायचं असतं, कारण युनिफॉर्म सर्व्हिस नॉर्मली रिवॉर्ड आणि पनिशमेंटचं प्रमाण जास्त असतं. पनिशमेंट्स पण खूप हार्श असतात आपल्याकडे, पण रिवॉर्ड पण आपल्या इथे चांगले व्हावेत ऑन द स्पॉट फॉर एनी गुड वर्क that PI or any senior officer can immediately 4 गोष्टी टाकल्यात, सायटेशन टाकलं, कशासाठी काय देतोय, कोणाकोणाला देतोय, किती अमाऊंट देतोय, काय GST देतोय, सी नोट देतोय, तिथल्या तिथे टाकलं, अप्रूव्ह केलं. सो ऑन द स्पॉट रिवॉर्ड्स कॅन बी गिव्हन आणि ते परत दिल्यानंतर तात्काळ शीटला पण लागून जातं. सो अगेन इकडे शीटला लागलं की नाही, हे लागलं की नाही, ते लागलं की नाही बघण्याची गरज नाहीये. तिथे अप्रूव्ह केल्याबरोबर इट गोज अँड सिट्स इन द डेटाबेस. सो ह्या सर्व गोष्टी आपण केलेल्या. हे सर मागच्या गोष्टी आहेत. आमचे बरेचसे आमचे सायबर पोलीस स्टेशन आपण मागे सावलीच्या उद्घाटनाला पण आले होते. त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा सर्व गोष्टी केलेल्या. जस्ट एक मागोवा घेण्यासाठी सर आमच्या ह्या गाड्या अजून येत आहेत DPDC मधून, रायगड मधून आणि ठाण्यामधून.